समित कदम आणि फडणवीसांचा संबंधच नाही, अनिल देशमुखांनी फोटो दाखवून केलेल्या आरोपांना भाजपचं फोटो न उत्तर। आमदार मंत्री नसतानाही समित कदमला वाय दर्जाची पोलीस सुरक्षा कशी? विरोधकांचा समितच्या पोलीस सुरक्षेवर सवाल। पोलिसांनी सुरक्षेचा निर्णय घेतल्याचा सरकारचा दावा। खोटे आरोप करून ठाकरे पवार घराण्याची उद्ध्वस्त करण्याची भाजपला डाव होता, तर अनिल देशमुखांचा आरोप, खोटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, महायुतीचा पलटवार। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण कसं वाहू लागलं? ते नसताना देखील पुण्यात पूर आला, राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला। शहीद अग्निवीराला सरकारी मदत नाही, फक्त विम्याचे पैसे मिळतात। लोकसभेत राहुल गांधी यांच्याकडनं सरकारची पोलखोल। राज्यपाल पद न मिळाल्याने आनंदराव अडसूळ नाराज, अमित शहांनी अमरावतीच्या मोबदल्यात राज्यपाल पदाचं आश्वासन न पाळल्याचा केला आरोप। क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांवर कारवाई झाल्याचा नाना पटोलेंचा अजब दावा, काँग्रेसची त्या आमदारांवर अदृश्य कारवाई। अयोध्येच्या राम मंदिराचं काम अर्धवट रखडलं, 3 महिन्यांपासून राम मंदिराच्या कामाचा वेग मंदावला, घरी गेलेल्या कारागिरांचा कामावर परतण्यास नकार। प्रशांत किशोर पुढाऱ्यांना धक्का देणार, गांधी जयंतीच्या दिवशी अधिकृतपणे करणार पक्षाची स्थापना, जनसुराज्य असं पक्षाचं नाव असण्याची शक्यता। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना झटका, माजी आमदार नितीन पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। सोनम वांगचुक यांना पुन्हा उपोषणाचा इशारा, लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी वांगचुक आक्रमक। अरविंद केजरीवालांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता, सीबीआयकडून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अहवाल सादर। सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न केले तसे आरक्षणासाठी करा, मराठा आरक्षणावरून विनोद पाटलांचे सरकारला खडेबोल। रमेश चन्नीथला जागा वाटपासंदर्भात नेत्यांशी चर्चा करणार, 4 ऑगस्टला मुंबईत 10 वाजता होणार बैठक, बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर काढतात, चित्रा वाघ यांचा शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया यशस्वी, 4 ते 5 दिवस रुग्णालयातच विश्रांती करण्याचा डॉक्टरांचा सल्ला। शहरातील 50% अवैध होर्डिंगवर कारवाई का होत नाही? अमरावतीमधील खड्डे अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात रवी राणा आक्रमक। सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या संपाला यश, चालकांच्या पगारात 5,000ची वाढ, तर वर्षाला 15 ते 20 पगारी सुट्ट्या असल्याची माहिती। मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय। यवतमाळच्या पुसदमधील बाजार समिती कर्मचाऱ्यांचं उपोषण, 5 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं कर्मचारी संतापले। नागपूर शहरातील व्हेरायटी चौकात काँग्रेसच्या नंदा परातींचं आंदोलन, महिलांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या महिलांचं आंदोलन। सिंधुदुर्गमध्ये महावितरणाकडून अनागोंदी कारभार सुरू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना विचारला जाब। सोलापूरमध्ये सिद्धाराम म्हेत्रेंच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन, उजबिलाचे पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा ठिय्या। साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला, कोणत्याही क्षणी पुण्यात विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता, कोयना धरणात 84.85 टीएमसी इतका पाणीसाठा। हिंगोलीचा पारोळा तलाव प्रवाही, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दीकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर 1 ऑगस्टला सुनावणी, शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।